पूजेसाठी रोज मी उपकरण स्वच्छ करते, पण जोपर्यंत विकारांच्या मलिनतेपासून मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे. रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढते, पण त्या पांढऱ्या रंगाप्रमाणे माझे मन धवल निर्मळ होत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे. रोज मी देवाजवळ दिवा लावते, पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे. रोज मी देवाजवळ कापूर जाळते, पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे. रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करते, पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे. रोज मी देवासमोर स्थिर बसून तासभर ध्यान करते, पण जोपर्यंत माझ्या चंचल वृत्ती स्थिर होत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे. तर आजचा विषय तुम्हाला कळलाच असेल की काय आहे. आजचा विषय आहे देवपूजा. तर देवपूजेबद्दल काय काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणखी बऱ्याचशा गोष्टी शेअर करणार आहे. तर सुरुवात माझी नेहमी होते ती म्हणजे समजा लेपन करायचं असेल तर सकाळी सकाळी पहिले मी लेपनाला सुरुवात करते. कारण लेपन बनवून म्हणजे लावून ठेवलं ना तर सुकेपर्यंत थोडासा वेळ जातो. मग तोपर्यंत आपल्या बाकीची पूजेची कामं जी पण काही असतात तर ती होऊन जातात. तर लेपनाच्या बाबतीत बरेच जणांच्या कमेंट असतात की ताई माझं लेपन व्यवस्थित होत नाही, लाल होतं, काळं होतं, खूप काही काही सांगतात. तर बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची कधी पण लेपनाची. आणि लेपन डिपेंड असतं ते तुमच्या हळदीवरती. तुम्ही हळद कुठल्या प्रकारची आणता. हळद शक्यतो ही जी लेपनाची हळद आहे ना ही वेगळीच ठेवत जा. जिथे पण पूजेचं सामान मिळतं ना तिथून तुम्ही हळद चांगल्या प्रकारची, त्यांना सांगायचं की आम्हाला प्युअर हळद पाहिजे, तर तशी हळद तुम्ही वापरा लेपनासाठी. त्यामुळे लेपन आपलं खूप छान होतं. आणि एकदम पातळही करायचं नाही, एकदम घट्टही करायचं नाही, अशी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि त्यानंतर अशा प्रकारे ते बघा मी जसं उंबरट्यावर आता लेपन हे करते पसरवते तसं पसरवायचं आणि मग थोडा वेळ छान सुकू द्यायचं व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण त्याच्यावर रांगोळी काढायची. तर लेपनाचे काय काय म्हणजे आपल्याला शुभाशीर्वाद मिळतात किंवा लेपनामुळे काय होतं तर ह्याचे बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहेत, तर तुम्ही नक्की बघून घ्या. हळदीचं लेपन मी काय काय घातलंय याच्यामध्ये, कशा प्रकारचं लेपन केलंय, तर ते सर्व डिटेलमध्ये बाकीच्या व्हिडिओमध्ये आहे. आणि बऱ्याचदा तुम्ही जे रेग्युलर आपले व्हिडिओ बघता तर त्यांना माहिती आहे की लेपनाचे काय चांगले प्रभाव आहेत. बऱ्याच जणांच्या आयुष्यात याच्यामुळे खरंच खूप चांगले चांगले प्रभाव दिसायला लागलेले आहेत. ते लेपनाचं काम झालं की त्यानंतर मी सूर्यदेवांना अर्घ्य देते. पहिले मी ही गोष्ट करायची नाही, पण आता जिथपासून मला या गोष्टी कळायला लागल्यात की सूर्यदेवांना अर्घ्य का द्यायचं त्यामागचं जे शास्त्रीय कारण आहे की आपले जे मूळ पुरुष असतात किंवा आपले जे पितृदोष असतात ते ह्याच्यामुळे नाहीसे होतात. पण माझी ह्याच्या मागची खरी भावना ही आहे की सूर्यदेव रोज येतात न थकता, न आळस करता, आणि त्यांच्यामुळे संपूर्ण पृथ्वी चालते, आपला संपूर्ण दिवस चालतो. तर त्यांना आपण एक कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तर म्हणून सूर्यदेवांना आपण नेहमी अर्घ्य दिलं पाहिजे. त्यानंतर मी तुळशीला पाणी घालून घेते. तुळशीचा दिवा, अगरबत्ती जेव्हा मी देवपूजा करते ना तर त्याच्या सोबतच करते. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर मला माहिती आहे की तुम्हाला माझे पूजेचे सगळे जे व्हिडिओज आहेत ते खूप आवडतात. आणि बऱ्याचशा माझ्या ताई मैत्रिणी आहेत, खूप साऱ्या कमेंट्स येतात की ताई हे कसं करायचं, हे कसं करायचं, पूजेचं ते कसं करायचं. तर मला पण काय असं पूजेचं खूप सारं नॉलेज आहे किंवा माहिती आहे असं नाहीये, पण जितकी माहिती आहे तितकी मी तुम्हाला द्यायचा पुरेपूर प्रयत्न करत असते नेहमी. तर आजही माझा तोच प्रयत्न आहे की मी रोजची पूजा कशा क्रमाने किंवा कशी करते, तर काय काय छोट्या छोट्या गोष्टी असतात पूजा करताना, तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या कदाचित तुम्हाला पूजेसाठी उपयोगी पडतील. तर आता मी सर्वात पहिले तुम्हाला जसं दाखवलं की उंबरट्याचं काम करते. रोजचं लेपन मी रोज करत नाही लेपन. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या, गुरुवारी किंवा मध्येच आणखीन काही असे सण आले तर मग मी तेव्हा लेपन करते. तर जेव्हा लेपनाचं काम नसतं तर तेव्हा मी पहिले उंबरट्यावरती रांगोळी वगैरे या गोष्टी करून घेते. तुळशीला पाणी घालते, सूर्याला अर्घ्य देते आणि त्यानंतर मग माझी रोजची जी देवपूजा असते ती सुरू होते. पण हे सगळं करण्याआधी माझी रोजची जी कामं असतात ती पहिले मी आटपून घेते.
आता बऱ्याच जणांना या गोष्टी पटतील, बऱ्याच जणांना नाही पटत, पण मला ते खूप म्हणजे मला ते कम्फर्टेबल वाटतं ॲक्च्युली, की पूजा करण्यासाठी माझं लक्ष अर्ध इथे अर्ध तिथे. आता पाणी येईल, आता मला हे करायचंय, आता मला जेवण बनवायचंय, नाश्ता बनवायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात नसल्या पाहिजे. तर म्हणून सगळं झाल्यानंतर कसं आहे ना, की असं आहे की 12 वाजायच्या आत तुम्ही पूजा कधीही करा. आता बरेच जणांना वेळ असतो, तर ते सकाळी 4 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून पूजा करतात. पण आता आपलं रोजचं रुटीन असं असतं, टिफिन म्हणा रोजचे सगळ्यांचे, किंवा मुलांची धावपळ, बऱ्याच घरातली सगळी कामं, तर एवढं सगळं करून रोजचं तुम्ही म्हणाल की सकाळी 7 वाजता किंवा 10 वाजता पूजा होईल, तर असं होत नाही. जसं होईल तसं. पण मी माझा प्रयत्न असतो की 11च्या आत तरी पूजा रोजची ही झालीच पाहिजे, 12 नाही वाजले पाहिजे पूजेसाठी, मग तो टाइम निघून जातो पूजेचा. तर असो, जसं आपल्याला होतं तसं तुमचं मन सर्वात पहिले पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचं मन स्थिर असलं पाहिजे, आणि पूजा केल्यानंतर तुमच्या मनाला प्रसन्नता वाटली पाहिजे. असं नाहीये की फक्त एक काम आहे म्हणून ते, जसं आपण रोजची झाडू लादी किंवा रोजची भांडी घासतो, कपडे धुतो, तशी ती गोष्ट नसावी. पूजा करताना मनोभावे आपली पूजा झाली पाहिजे. म्हणून आपलं जे सगळं लक्ष आहे, आपली जी सगळी पॉझिटिव्हिटी आहे, ती तिथपर्यंत पोहोचली पाहिजे, तिथली पॉझिटिव्हिटी आपल्यापर्यंत आली पाहिजे. तर म्हणून पूजा करताना असं छान मस्त आनंदी आणि मस्त वेळ वेळ काढून तुम्ही पूजा करा. देवासाठी वेळ काढा, वेळ काढून पूजा करा. फक्त पूजा रोजची करायची, काम उरकायचंय अशी गोष्ट करून पूजा करू नका. हा माझा त्याच्या मागचा भाव आहे. तर बघा तुम्हाला कसं ऍडजस्ट होत आहे. तर चला आता मी जी रोजची देवपूजा आहे ती पहिले करून घेते. तर बघा, बाकीच्या आपल्या गोष्टी होईपर्यंत आपलं जे लेपण आहे ते खूप छान असं सुकलेलं आहे. लेपण असं जेव्हा उंबरठ्यावर घट्ट बसतं ना, तेव्हाच ते खूप सुंदर आणि खूप प्रभावी दिसतं. तर बघा, आता रांगोळी काढलेली आहे. आता बऱ्याच ताईंच्या मध्ये कमेंट्स येत होत्या की ताई सध्या रांगोळी दिसत नाहीये. तर आज छान तुमच्यासाठी रांगोळी दाखवते. आणि बघा, हे रांगोळीसाठी मी त्या मागच्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं की अशा बॉटल्स मागवलेल्या, की ज्याने आपल्याला कलर, खरंच यांनी कलर खूप छान फील करता येतं. त्याचं पुढचं जे टोक असतं ना, ते थोडंसं असं कट करायचं. जे आपण टिंब टिंब टाकतो ना, तर ते पण टाकण्यासाठी खूप उपयोगी आहे बघा. आणि फटाफट म्हणजे मस्त टाकता येतं, कलर पण छान फिल करता येतात. तर आणखीन त्यानंतर दुसरा एक प्रश्न होता, तो म्हणजे की ताई, जी तुम्ही धुपाची जी म्हणजे वाटी जी असते ती जाळता, तर ती कशी जाळता? आमची जळत नाही. तर धुपाच्या वाटीमध्ये ना फक्त एक कापूर जाळून ठेवायचा. अशा प्रकारे थोडा वेळ जो कापूर जाळला गेला ना, की धूप वाटी आपोआप व्यवस्थित जळते. तर धूप केल्यानंतर बघा, देवाच्या इथे मी जो दिवा ऑलरेडी लावलेला आहे, तर तिथेच आता मग तुळशीचा दिवा सुद्धा लावून घेते. आणि पहिले सगळी देवांचं स्नान वगैरे होईपर्यंत मुख्य जो देवाचा दिवा असतो ना, तो चालू असतो. तर आता हळदी कुंकवाच्या बाबतीतले बरेचसे प्रश्न होते. तर बघा, हे अष्टगंध आहे. तर हळद किंवा कुंकू देवांना आपण कुठल्या बोटाने लावायचं? तर आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट असतं ना, त्याने नेहमी देवांना हळद, कुंकू किंवा अष्टगंध आपण लावायचं. आणि मधलं जे बोट असतं ना, त्याने आपण स्वतःला किंवा इतरांना हळदी कुंकू लावायचं. तर हळदी कुंकू लावताना सुरुवातीला हळद लावायची, हळद खाली लावायची, आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण कुंकू लावायचं. तर असे हे छोटे छोटेसे नियम आहेत की जे बऱ्याच जणांना माहिती असतील, बऱ्याच जणांना माहिती नसतील. तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हे पण शेअर करू. त्यानंतर अगरबत्तीच्या बाबतीतला एक नियम. आता हे नियम असे नाहीयेत, पण मी जे ऐकलंय, मी जे वाचलंय ते मी तुम्हाला सांगते. तर एकदा वाचल्यानंतर मग आपल्याला ते आपल्याही डोक्यात येऊन जातं. तर अगरबत्ती कधीही डायरेक्ट आपण जो दिवा लावलेला असतो, देवाचा मुख्य दिवा, त्याच्यावर कधीही लावायची नाही. अगरबत्ती वेगळी पेटवायची मॅचिसच्या काडीने. तर बघा, आता हा तुळशीकडचा जो दिवा आहे तो तुळशीकडे लावते. तुळशीला हळदी कुंकू लावते. तर तुळशीकडे मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा दिवा लावते. जे दिवा लावण्यासाठी मी तेल वापरते ना, ते नेहमी मी तिळतेल वापरते. तुम्ही तुपाचा सुद्धा दिवा लावू शकता तुळशी मातेकडे. तर अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ दिवा लावला आणि अगरबत्ती अशी घरामध्ये संपूर्ण असं अगरबत्तीचा सुगंध पसरला ना, की घरातलं वातावरण एकदम छान असं पवित्र आणि असं सुगंधित होऊन जातं एकदम. तर त्यानंतर असते माझी शेगडीची म्हणजे अन्नपूर्णा मातेची पूजा. तर रोजच्या रोज आपण शेगडीची अशा प्रकारे पूजा करायला पाहिजे.
या सगळ्या गोष्टींना काहीच वेळ लागत नाही. एकदा तुम्हाला सवय लागली ना, की आपोआप त्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडत जातात. तर जेव्हा देवपूजा आपली मुख्य देवपूजा झाली, की त्याच्यानंतर तुळशीकडे दिवा, त्यानंतर गॅसची पूजा, त्यानंतर आपली उंबरठ्याची पूजा, अशा सगळ्या पूजा आपोआप आपल्या हातून सगळ्या घडत जातात. तर देवपूजा संपूर्ण झाल्यानंतर म्हणजे फुलं, गजरे हे सर्व अर्पण केल्यानंतर मी सर्वात शेवटी इथे रांगोळी काढते. तर ही रांगोळी मी रोज रोज नाही काढत. रोज छोटीशी काही काढते. मग कधी मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या किंवा जेव्हा काही आपले सणवार असतील, तर तेव्हा अशा प्रकारे मग मी रांगोळी काढते. पण खूप सुंदर वाटते. म्हणजे आपलं देवघर आहे ना, असं संपूर्ण असं भरल्यासारखं आणि एक सुंदर असं पवित्र वातावरण वाटतं सगळीकडे रांगोळी काढल्यानंतर. जे आपण सुशोभन म्हणतो ना, की प्रत्येक गोष्टीचं काही असेल तर सुशोभनापासून सुरुवात होते. तर तीच ही सुशोभन म्हणजेच ही रांगोळी असते. तर त्यानंतर सगळ्या ज्या पूजा असतात रोजच्या, तर त्या सगळ्या झाल्यानंतर सर्वात शेवटी मी वाचनाला बसते. कारण वाचनाला खूप वेळ लागतो आणि मग सगळं अर्ध-अर्ध करून नाही करायचं. संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण असं वाचनाला बसायचं असतं. तर वाचन करताना तुम्ही नेहमी मोठ्याने बोला. मनातल्या मनात कधीही वाचू नका. आपण जे पण मंत्र, स्तोत्र किंवा जे पण काही पठण करतो, तर ते आपल्या घराला सुद्धा ऐकू गेलं पाहिजे. त्यामुळे घरातल्या ज्या पण निगेटिव्ह वाइब्स असतात, त्या घराच्या बाहेर निघून जातात आणि घरात पॉझिटिव्ह वाइब्सचं आगमन होतं. तसंच सर्वांच्या म्हणजे घरातले इतरही जे लोकं ऐकत असतील किंवा नकळत त्यांच्या सुद्धा कानांवरती पडतं, मुलांच्या कानावरती पडतं. त्यामुळे त्याचे खूप चांगले प्रभाव आपल्याला बघायला मिळतात. माळेने जेव्हा आपण मंत्र जाप करतो, तर तेव्हा सुद्धा त्याचे माळ पकडण्याचे असे काही नियम आहेत. तर माळ व्यवस्थित परफेक्ट कशी पकडायची, तर ह्याचा एक व्हिडिओ आहे चॅनलला, तर तुम्ही तो नक्की बघा. तर अशा प्रकारे आणि शांत आणि हळूवार आणि स्थिरपणे आपण माळ जप करायचे. माळ जप करताना कधीही घाई करायची नाही. तर अशा प्रकारे माळेचा आपण जप करायचे. तर अशा प्रकारे माझी रोजची देवपूजा असते आणि रोजची देवपूजा होईपर्यंत मला 11 तरी वाजतात. 11 सव्वा 11 तरी होतातच एवढं सगळं आटपेपर्यंत. कारण लेपण नसेल तर तेवढं कमी असतं जरासं काम. पण काम नाही म्हणता येणार. मला आवडतं ते करायला. पण तरीही तेवढा वेळ वाचतो मग आपला. आणि मग बाकी म्हणजे नॉर्मलच मग रांगोळी वगैरे असते. पण हे रोजचं असतं सगळं पूजेचं. जे जे मी तुम्हाला आज दाखवलं तर ते सगळं रोजचं नित्य नियम आणि करावंच लागतं आणि मी करतेच. मला आवडतं. त्याच्याशिवाय दिवसाची माझ्या चांगली सुरुवात होत नाही. दिवस माझा चांगला जात नाही असं मला वाटतं. आणि करायलाच पाहिजे असं मी म्हणेन की करायला पाहिजे. सगळ्यांनी करायला पाहिजे. तुम्हाला जसा वेळ मिळेल. देवपूजा म्हणजे जसं मी आधी तुम्हाला म्हटलं की देवपूजा म्हणजे काही काम नाहीये. ते एक काम समजून नका करू. तुम्ही आपल्याला देवाने इतक्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत फुकट. ते म्हणजे की हे जे शरीर आपल्याला दिलंय, हा जो निसर्ग दिलाय, हे जे आपल्याला आयुष्य दिलंय, एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला दिल्यात. तर त्याचं कुठेतरी त्याला एक आभार, त्याच्याबद्दल प्रेम, या गोष्टीसाठी आपल्याला देवपूजा करायची असते. नाही की मी देवपूजा नाही केली तर मग मला हे होईल किंवा मला हा त्रास होईल किंवा माझ्या घरात अशा गोष्टी होतील, असं नाही आहे. तर त्यांच्याकडून जी एक पॉझिटिव्हिटी येते ना, ती देवपूजेनेच येते. जेव्हा तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा की जेव्हाही तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही दिवा लावता, एखादी अगरबत्ती लावते घरामध्ये, तेव्हा जो सुगंध दरवळतो आपल्या घरामध्ये आणि त्या दिव्याने जी एक म्हणतात ना की एक प्रकाश, एक तेज आणि एक जी पॉझिटिव्हिटी असते ती संपूर्ण घरामध्ये अशी पसरते आणि ते खूप भारी वाटतं. म्हणजे ती अनुभवण्याची गोष्ट आहे, सांगण्याची गोष्ट नाही आहे. जे करतात त्यांना ऑलरेडी माहिती आहे, त्यांना ह्या गोष्टी सांगण्याची गरज नाही आहे. पण जे नवीन असतील की ज्या शिकतायत, करतायत, तर त्यांच्यासाठी मी सांगेन की नक्की करा. ज्या माझ्या मैत्रिणी ताई ऑफिसला वगैरे जात असतील, तर तुम्ही ऑफिसला जाताना एवढं सगळं करायला म्हणजे तुम्हाला वेळ नाही मिळत, मला माहिती आहे.
पण सकाळी जाताना निदान देवाकडे दिवाबत्ती, अगरबत्ती ह्या सगळ्या गोष्टी करत चला. बघा ह्याच्याने खूप खूप फरक पडतो. सकाळी जेव्हाही तुम्ही घरातून मी तर साधं भाजी घ्यायला जरी जाते ना, तरी मी स्वामींना सांगून जाते की स्वामी मी भाजी घ्यायला चालली आहे. तुम्हाला हसायला येईल ही गोष्ट, पण खरंच आहे. आम्हाला सवयच लागली आहे ते आता ॲक्च्युली, की जसं घरातले आपले जसे माणसं असतात, सदस्य असतात, आपण कसं सांगून जातो, मी खाली चालली आहे, मी दुकानात चालली आहे, असं म्हणजे जसं कसं सांगतो, तर तसं आता आम्हाला सवय लागली आहे, मिस्टरांना पण आणि मला पण. कुठेही बाहेर जाताना हात जोडल्याशिवाय आम्ही बाहेर जातच नाही. आणि आल्यानंतर सुद्धा स्वामींना सांगतो की स्वामी आलो घरी आम्ही. तर असं म्हणजे ही एक सवय आहे, ती लागली आता आम्हाला. आता ती म्हणजे करता करता ती लागून गेली. पण खूप चांगली सवय आहे ती, की त्यांना फक्त मूर्ती म्हणून नाही ठेवायचे, फोटो म्हणून नाही ठेवायचे, तर तुमच्या घरातले ते एक सदस्य आहेत आणि मगच ते तुमच्याशी संभाषण साधतात. तुमच्याशी जे कम्युनिकेशन आहे ते आपल्यामध्ये होतं. जो आपल्यामध्ये एक जो बॉन्ड आहे तो निर्माण होतो आणि तुम्हाला कळेल म्हणजे ही जी अध्यात्माची ही जी गोष्ट आहे ना, जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पुढे 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 जाल ना, तर तेव्हा तुम्हाला आपोआप एक एक हळूहळू एक एक गोष्टीची तुम्हाला अनुभूती येत राहील. दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः करा, तुम्हाला त्यात फरक येईल, कळेल लगेचच तुम्हाला. जर तुम्ही आपण खूप सारे पैसे कमवतोय, ऑफिसला जातोय, खूप साऱ्या गोष्टी करतोय, पण आपल्या आयुष्यात जे तुम्हाला समाधान पाहिजे, जे सुख पाहिजे, ते जर तुम्हाला मिळत नसेल, तर मग काहीच उपयोग नाही आहे त्या गोष्टीचा. तर एक छान म्हणजे एक गोष्ट मी वाचली होती, म्हणजे गोष्ट नाही म्हणता येणार, असंच एक लेख होता, तो वाचला होता, की खूप एकदम श्रीमंत माणूस असतो आणि तो सकाळी उठतो, त्याला टेबलवरती असं पूर्ण सगळं पंचपक्वान्न ठेवलेलं असतं. पण तरी तो सर्वात पहिले सुरुवात करतो ती म्हणजे गोळीने. गोळ्या खातो 2-3 आणि त्यानंतर कमी तेलाचं, कमी तिखटाचं असं सगळं खातो. म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप सारे रिस्ट्रिक्शन्स असतात खाण्याच्या बाबतीत वगैरे. आणि दुसरीकडे जो आपला शेतकरी आहे, शेतकरी दादा, तर तो सकाळी मस्त शेतात जातो, छान न्याहारी करतो, कांदा, जास्त तेल टाकलेली चपाती किंवा भाकरी, मस्त ठेचा असं सगळं खातो. कुठलीही गोळी नाही, काही नाही. तो जो माणूस असतो, जो अमीर माणूस असतो, तो मिनरल वॉटर पित असतो आणि हा मस्त शेतातला जो झरा असतो त्या झऱ्याचं पाणी पित असतो. पण दोघांच्याही म्हणजे फरक जर मला विचारलं की तुला कुठलं आयुष्य जगायला आवडेल यातलं, तर मी तरी सांगेन की शेतकरी दादाचं जे आयुष्य आहे ना, ते मला जगायला आवडेल. भले माझ्याकडे पैसा कमी असेल, पण म्हणजे ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्या गोष्टींचा जर मला आस्वाद घेता नाही आला, तर मला प्रत्येक गोष्टीसाठी एवढा विचार करावा लागला, जर पैसा असूनही मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित खाता पिता नाही आल्या चांगल्या प्रकारे, तर मग काय उपयोग आहे अशा पैशाचा. आणि जेव्हा तुम्ही अध्यात्म जेव्हा तुमच्यामध्ये हळूहळू मुरायला लागेल ना, तेव्हाच तुम्हाला या गोष्टीचा फरक कळेल की काय असतं, म्हणजे देवपूजा खरंच काय असते, का करायची असते. मी तर एवढंच म्हणेन, एकदम सोपी व्याख्या मी तुम्हाला सांगेन, की त्यांनी जे सगळं दिलंय, आज आपण जे आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. फक्त जेव्हा गरज पडते, जेव्हा माझ्यावर काहीतरी संकट येतं, तेव्हा मी त्यांना हाक मारायला नाही जाणार. तर मी रोजची जेव्हा त्यांच्याबरोबर रोजचं माझं जेव्हा त्यांच्याबरोबर बोलणं असेल, मला त्यांच्याबद्दल मी जी कृतज्ञता आहे ती मी रोजची व्यक्त करत असेल, तर त्यांना पण आपल्याबद्दल काहीतरी वाटेल. किंवा वाटण्यापेक्षा जे माझं कर्तव्य आहे ते मी केलं पाहिजे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सर्वांनी 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 जेही तुमचा जोही धर्म जेही काही असेल, तर तुम्ही सर्वांनी ती जी शक्ती आहे ना, त्या शक्तीला नेहमी नमन केलं पाहिजे, नेहमी तिचं स्मरण करत राहिलं पाहिजे. तर ती शक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे ना, ते खरोखर सार्थकी लागतं. तुम्ही बघा की तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्ही देवपूजेला लागता ना, हळूहळू तुमच्या मनामध्ये ना एक समाधान निर्माण होत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. एक छान शांतता येत असते आपल्या आयुष्यामध्ये. डोक्यामध्ये जे खूप सारे विचार चालू असतात, खूप चंचल जे आपलं मन झालेलं असतं ना, ते कुठेतरी स्थिर व्हायला सुरुवात होत असते. दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करण्याची आपल्यामध्ये एक वृत्ती तयार होत असते. नाहीतर तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टींपासून लांब असतात ना, तेव्हा तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा गंध नसतो. तुम्ही फक्त तुमचाच विचार करत असता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं आयुष्य जसं येईल तसं जगत असता. तर जनावरं सुद्धा त्यांचं आयुष्य जगतात. तर आपल्याला देवाने इतकी त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धी दिलेली आहे.
इतकं साऱ्या गोष्टी दिलेल्या आहे. जेव्हा एखादीही गोष्ट तुम्ही विचार करा, की जेव्हा आपला दात दुखतो, थोडंसं लांब होईल व्हिडिओ, पण मला असं एक वाटतंय सांगावंसं, की जेव्हा आपला दात दुखतो, तेव्हा आपल्याला किती त्रास होतो. तर एवढूसा दाताचा आपल्याला किती त्रास होतो किंवा तुम्ही कुठलाही अवयव घ्या, डोळा घ्या, कान घ्या, नाक घ्या, काहीही जेव्हा त्रास होतो, तेव्हा किती त्रास होतो. आणि म्हणजे तोच अवयव किंवा तो अवयव एखादा समजा फॉर एक्झाम्पल तो अवयव एखादा निकामी झाला आणि आपण डॉक्टरकडे गेलो आणि तेव्हा आता बऱ्याच अवयवांची रिप्लेसमेंट दिली जाते. तर एक डोळा जरी द्यायचा असेल ना, तरी त्याला लाखो रुपये खर्च करावे लागतात. किडनी म्हणा, काही म्हणा, किती रुपये खर्च करावे लागतात आणि त्यांनी हे सगळं फुकट दिलंय. कॅल्क्युलेशन केलं ना, तर करोडोपेक्षा पण जास्त किंमत होईल, की प्रत्येक अवयवाचं जर कॅल्क्युलेशन केलं, की कितीला अवयव असेल, तर करोडो रुपयांच्या पण आसपास जाईल. म्हणजे किंमतही करता येणार नाही. इतका असा चांगला देह, मन, बुद्धी एवढ्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी आम्हाला दिल्या आहेत, पण तुमचा विश्वास असला पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती. जर विश्वास नसेल तर काहीच नाहीये. पण अनुभव घ्या, आपोआप तुमचा जो विश्वास, ज्यांचाही विश्वासही नसेल ना, त्यांचाही विश्वास बसेल. आणि बऱ्याचदा अशा पण कमेंट्स येतात, की ताई खूप सारं आम्ही देवाचं करतो, पण काही होत नाही. आमच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. जे गोष्टी आहेत, जी संकटं आहेत, ती येतच राहतात. तर तुम्हाला सांगते, की ह्या ज्या गोष्टी असतात ना, त्या चुकीच्या गोष्टी काही देव आपल्या आयुष्यात करत नाही. ही सगळी आपल्याच कर्माची फळं असतात. मागच्या जन्मामध्ये, त्याच्या मागच्या जन्मामध्ये किंवा मागचा जन्म तर सोडा, पण लहानपणापासून, जन्मण्यापासून सुद्धा तुम्ही किती काही वाईट कामं तुम्ही स्वतःला पहिले विचारा, की मी काय केलंय? लहानपणापासून मी कसं राहिले, कसं वागले, काय केलंय? कितीशा आपण चुका, एका मुंगीला सुद्धा आपण मारतो ना, तर ते पण आपलं एक पापातच त्याचं हे होत जातं, कन्व्हर्ट होत जातं ते. तर अशा तर किती साऱ्या चुका आपण आपल्या आयुष्यात रोजच्या रुटीनमध्ये करत असतो. तर मग आपण एक फक्त सेवा केली आणि देवाकडून अपेक्षा करतो, की देवाने लगेच सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. तर असं होईल का? सांगा मला. नाही होत. तर म्हणून प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. तुम्ही करा, सेवा सुरू करा, तुम्ही पूजा सुरू करा रोजची, देवाला या ज्या गोष्टी आहेत ना, हे करा. हळूहळू हळूहळू सगळे बदल आपोआप होतात. तुम्हाला न मागता तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुमच्या पुढे आपोआप येतात. पण त्या गोष्टींसाठी म्हणून करू नका. निस्वार्थ वृत्तीने आणि प्रेमाने देवाचं करा. तर आपोआप त्या गोष्टी म्हणजे आपोआप ते त्यांची जी पॉझिटिव्हिटी आहे ना, ती तुमच्यापर्यंत येत जाते. तर आजचा हा व्हिडिओ ह्यासाठीच होता, की सर्वांनी म्हणजे देवपूजा करावी. मला तरी असं वाटतं, की खरंच करावी. खूप तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये आजकाल जे सगळ्यांच्या घरात खूप सारे प्रॉब्लेम्स, बाहेरून सगळं चांगलं दिसत असतं, बाहेरून लाईफस्टाईल खूप रिच वाटत असते, खूप मजेशीर वाटत असतं, की खूप छान आहे. पण आतमध्ये खूप सारे छोटे-छोटे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. तर त्याला कारण ह्याच गोष्टी आहेत. तर म्हणून देवपूजा नक्की करा. आणि आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.